नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपली सकाळी सकाळी माणसं आले पाईपलाईन खाणायला. घरामागची पाईपलाईन सापच इडं आहे. घरामागची पाईपलाईन आणि आपल्यावाल्या प्लॉटची ती खाण्याची काम चालू आहे. आता तुम्हाला दाखवतोच. आपण काल हा पाईप साफ केला परवा दिवशी. चाललं आहे इकडं पाईपलाईनच खाण्याचं काम चाललं आहे. कारण की आपण आगर मारलं तर ना डायरेक्ट सरलाट मारेल. नाही तुटेली काही निघेली. इकडं काही निघेली नाही बाई, तुटेली ती निघेली. मग आता त्याच्यामुळे ती पाईपलाईन खाण्याची वेळ आली. चालू आहे इकडं. आता थोडंसंच राहिलं एवढं. आता इकडून परत उकडी तिकडं यायचं आहे. चालू आहे इकडं पाईपलाईन काढायचं काम. जुगाड आहे त्यांचं. मोटर बंद करत आलो. विहीर आटलेले आहे. चाल ना मध्ये. चल ते आहे तर बिला गाईचं गिरगाई आहे. प्युअर गिरगाई. आत्ताच जमेल दिसते. आत्ताच थार रॉक्सची डिलिव्हरी. थार रॉक्सची डिलिव्हरी झाली. थार रॉक्सची डिलिव्हरी झाली. थार रॉक्स छोटं बिल्लू वासरी पाहिजे कुठं आणि एवढंसं भारी वासरू होतं. फोटो काढला त्याचा असं तोंडाला लावून, तरी काहीच केलं नाही त्यांनी. आता घरी आलोच आहे. वातावरण तसं आता काय करणार. एक गाडी नाही दिसते तुम्हाला कुठं गाडी, फक्त ट्रॅक्टर येणं. आणि मग काय आलं, राहुलला म्हणलं मावशीच्या मुलाला म्हटलं घे रे फोटो. चल फोटो घेतला. असं गाला लावून तुम्हाला दिसूनच जाईल त्याच्यामध्ये. मग आता एवढं भारी मला आणायचं ते. मी आणलं आता ते आणलं नाही, दुसरं आणली एखादं. आता आलो आहे घरी कोणी. आणि पप्पा ते पण तिकडे जायला ना, त्याच्यामुळे मग काय घरामध्ये एवढं गार आहे. लॅम्प पण उकरून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये पप्पा आता काय करत्या माहीत नाही आपल्याला. पण वातावरणमध्ये बघू शकता, माहीत नाही पाऊस येतो का नाही. आणि इकडं एन्जॉय करतोय आईस्क्रीम. आणि मध्ये टी व्ही चालू आहे. आणि आमची गौरी काय बरं बसली काय माहिती अशी. आता सुटली आहे जोरात हवा. टाकी भरून घेतोय. आणि तिकडे ना याचं आपल्या पेटीत झाकण आहे ना निघालेलं आहे. मग आता मी चालू. आता चांदूड पाऊशीवर आल्या बघा चांदूड साईडला. बाबर म्हटलं चला पटापट चला तुम्ही. पुढे मी आलो. काय फिरवले. परत तिकडं गेलो. परत तिकडं आलो. मम्मीचा सारखा फोन आला दादा चाल रे दादा जेवायला ये. आला पळून दम लागला. मम्मी म्हटलं अगं अण्णाला सांगितलं मी नाही येणार, मी जेवण केलं आहे, तुझं चालू म्हणते. परत पप्पाच फोन आला. पप्पा बोलले कदा आहे पटकन मोटरपाशी आणि ते झाकण लावून घे. ते कायला काय करताय. पेटीला झाकण नाही. मी या पेटीला झाकण लावायला आलो आहे. बाबा आणि मी. झाकण इथं पडलं आहे. जोर पाऊस झालेला आहे. काचवर काय देऊ कटर सर्वात आणू का. कटर नाही पावडरीचा वास येतो ना, त्याच्यामुळे चालू केलं आहे. हे आपल्याला गौरीला बांधायची रे. गौरीला वारा पण सुरू झाला. बोललं झालं. पाऊसच तेवढं चालू तर काय करणार. एवढं जर चालू आहे.
वाजलेला आहे पाऊस आता इकडं. पप्पा पण आले, एकदम छान झाला दुसरा पाऊस. हाडापासला आंबा आहे, एकदम गोड. एकदम गोड गोड लागतोय, एकदम भारी पिकलेला आहे. दाबलं का लगेच मी जाते, एकदम गोड आहे. आंबा खाता खाता खाल्ल्यावर चालू बाबाकडं. आता हीच कोय खाल्ल्या वावरात लावून देईल. इकडं कोय ना पहिले पाण्यात धुवून घे. ते बाबाने बांबू लावलेला आहे. आणि कुठं 50 बांबू कुठं कमी पडले म्हणता तुम्ही? 50 बांबू कुठं कमी पडले त्या मेराला? ती उभे गेले. आता वाजले आहे 4:30. पप्पा चालले आहे ओझरला भाजीपाला आणायला. आता इकडं आपली मस्त कंपनी आहे, ही फ्रेश टॉप आहे. इकडं सगळं आंबारस बनतो, आंबारस. आणि ही ना कुट्टीची आहे काहीतरी, मला माहित नाही, मी येऊन जायला नाही तिकडं. City lights blink, they got secrets to spill. Painted asphalt whispers a soulful chill. Clouds pass slow like memories that fade. Walking through the midnight chasing. तो तिकडे पाऊस पडतोय बघ. गाड्या पार्किंग करून दिल्या. मम्मी पण आली, पप्पा पण आले. पप्पा बाजारात गेलते. आणि हा मिठाईचा डब्बा चाललो घेऊन. मिठाई पण भेटली. आता हे चाललंय चपलं पाहिजे दारात. पुरीला इडं बांधलं तर सारखी इडला पसारा खाली काढते. आता ती घोडी पार तिच्या तंगड्यापाशी करून ठेवेल. ते काय शिकर या ती दोरी पप्पा पांगून ठेवली. हे कॅरेट तिकडे ओढून ठेवली. मी सगळे हे कॅरेट आहे ना ते याच्या खाली घालले ते याच्या हे काय हा पलंगाच्या खाली. आता हिला इड बांधलंय, पाऊस चालू आहे. घर कसं दिसतं एकदम पिवळं पिवळं. आंबा एकदम चमकत आहे. पप्पा आता कुठेतरी गाडी घेऊन गेले. इकडं पण जोरात पाऊस चालू आहे. आणि मी हातला आहे नाईट ड्रेस, कारण की अनकम्फर्टेबल. आता काय तसं पण संध्याकाळ झाली, बरं संध्याकाळच्या वेळेस मी नाईटच ड्रेसवर राहतो. आता इकडं असं वातावरण झालं आहे. घर पण एकदम चांगलं धुवून झालेलं आहे, कारण घरावर लय धूळ होती. उन्हाळा म्हटलं का लय धूळ राहते. मग आता ही मॅडम बघा आमची. सोबे जाता वाजले आहे 9 वाजले. आणि पप्पा अजून पण नाही आले आणि दादा पण नाही आला आहे. मी म्हणजे झोपलो होतो, म्हणजे मला ना झोप खूप लागली होती, कारण मी सकाळी 4:30ला उठलो होतो. आणि ब्लॉग एडिट करून परत 4:30ला उठलो. मग काय तर उठलो तर दुपारी पण नाही झोपलं, कारण दुपारी काम चालू होतं सारा दिवस. इकडं जाय तिकडं जाय, झोप तर जास्त लागत. मग आता झोपला 7:30ला झोपलो. तर आता उठलो आहे. आता ना काय वरती झोपता येणार नाही आपल्याला, कारण की वातावरण पावसाचं आहेच अजून. चांदण्या तर काही दिसत नाही. एवढं करपेक्षा बाहेरच जाऊ आपण. चांदण्या तर काही दिसती नाही. मग आता आहे ना बघू आता चांदण्याचं काय. चांदण्या दिसते, पण मग काय झोपू पण नको असं झालं. इकडं काय चांदण्या दिसत नाही, म्हणजे चांदण्या आहेच थोड्याफार दिसते, काय एवढं नाही. पण मग बघू आता झोपायचं कुठे माहीत नाही अजून. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.